नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आजचं जे आपलं प्रकरण आहे याला आपण पाण्याची टाकी व नळ म्हणतो. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जवळपास प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन्स याच्यावरती राहते. ठीक आहे. याची जी नोट्स वगैरे राहते, नोट्स ती तुम्हाला मी सेंड केलेली आहे. तर सुरुवातीला ती नोट्स वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे चॅप्टर कसं समजायला सोपं जाईल. ठीक आहे. आता परत सांगतो तुम्हाला एकदा की ह्या इथं फक्त या व्हिडिओमध्ये आपण काय करत आहे, तुम्हाला बस थोडीशी काहीतरी बेसिक माहिती सांगत आहे. पण ॲक्च्युअल जी पूर्ण माहिती राहते किंवा आपण जे डीपनेस जे म्हणतो आपण, तर ती आपण त्या आपल्या ऑनलाईनच्या क्लासमध्ये घेतो. ठीक आहे. तिथं चालू करू. मी तुम्हाला थोडीशी सुरुवातीला माहिती सांगतो फक्त. तर या प्रकारामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी माहिती पाहिजे ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तुम्हाला अपूर्णांक संख्या जे राहतात त्यांची तुम्हाला बेरीज वजाबाकी 100% जमायला पाहिजे, आहे की नाही. 2 अंकी संख्या असो किंवा 2 पदी असो किंवा 3 पदी असो, कितीही पदी संख्या असू द्या, त्यांची तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी 100% जमायला पाहिजेत. तरच हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये हेच सर्वात जास्त महत्त्व आहे. याच्यामध्ये जवळपास आपण 3 ते 4 प्रकार पाडले. याच्यामध्ये सुरुवातीला पाहणार आपण एक नळ असेल तर काही क्वेश्चन्स, नंतर 2 नळ, नंतर 3 नळ आणि नंतर पाहणार आपण समान व्यासाचे नळ पाहणार आपण, आहे की नाही. म्हणजे सरळ 3 पेक्षा जास्त जर असतील तर ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन्स पण आपण पाहणार. म्हणजे जवळपास याला आपण असं डिवाइड केलेलं आहे. सुरुवातीला आज जे पाहणार आपण ते फक्त एक न असणारे क्वेश्चन्स पाहणार, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व टाईपचे क्वेश्चन घेणार आपण. नंतर उद्याला 2, 3 असे सिस्टमॅटिक वेने घेऊ आपण. ठीक आहे. तर सुरुवातीला चालू करून टाकू आपण. ठीक आहे. एकदम सोपं चॅप्टर आहे, काय जास्त किचकट नाही. तुम्हाला फक्त एक थिअरी तुम्हाला सांगतो सुरुवातीला, आहे की. हे बघा, जसं की तुम्हाला एखाद्या वेळेस जर तुम्हाला जसं की मीच म्हटलं असं तुम्हाला की समजा एखादा नळ आहे, ठीक आहे. एक नळ समजा एक टाकी समजा 1 तासात भरते, है की नाही. 1 तासामध्ये भरते. ठीक आहे. आता जसं इथे मी तास घेतलं, जरूर नाही की प्रत्येक वेळेस तासच असेल. कधी कधी मिनिटामध्ये असू शकते, कधी कधी दिवसामध्ये पण असू शकते, है की नाही. हे एकचा आपल्याला काही फरक पडत नाही. एकक मे बी व्हॅरी होऊ शकते. ठीक आहे. पण नॉर्मली आपल्यासाठी तासामध्ये राहते. ठीक आहे. जसं मला करायचं, आता समजा मी सांगितलं की एक नळ एक टाकी, है की नाही. आता असं नाही म्हणू शकत आपण की प्रत्येक वेळेस तुम्हाला टाकीच असं, है का. याच्यामध्ये कधी कधी हौद पण असू शकते, है की नाही. म्हणजे हौद जरी विचारलं तरी आपण समजलं पाहिजे की हा जो क्वेश्चन आहे हा याच प्रकारामध्ये मोडतो. ठीक आहे. जसं की एक नळ एक टाकी 1 तासात भरते, याचा अर्थ असा झाला की एका तासामध्ये, हे बघा हे खूप महत्वाचं आहे, की एका तासामध्ये तो जो नळ आहे तो नळ त्याच्या टाकीचा 1/2 भाग भरते. काय सांगितलं तुम्हाला की तो नळ त्या टाकीचा एका तासामध्ये 1/2 एवढा भाग भरते. जसं उदाहरण तुम्हाला घेऊन सांगतो, तसं नाही समजला. या साईडला येतो. समजा मी एक विचार केला की एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरते. ठीक आहे. जर समजा मी तो, याचा अर्थ काय झाला की एका तासात, हे बघा, एका तासामध्ये त्या टाकीचा 1/10 एवढा भाग तो 100% भरणार. काय सांगितलं की एका तासात त्या टाकीचा 1/10% भाग भरणार. म्हणजे 1/10 भाग म्हणून फक्त आपण. तसं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं एखादं, समजा ही काहीतरी मी टाकी पकडली एक, हे काय, एक उदाहरण घेऊ फक्त आपण. अशी काहीतरी आपली टाकी आहे, जर अशी वेगळ्याच टाईपची झाली पण काय हरकत नाही, पाण्याची टाकी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काहीतरी असं काहीतरी पाणी असणार जवळपास, आहे की नाही. एक इमॅजिन केलं फक्त आपण. याचा अर्थ काय, हा जो नळ आहे ही पूर्ण टाकी 10 तासामध्ये भरते, ठीक आहे. पण मी काय केलं, तो नळ फक्त 1च तास चालू केला, तर मग एका तासामध्ये किती भरल, हा फक्त एवढाच भाग भरल. हा एवढा भाग म्हणजे किती, 1/10 भाग भरल, ठीक आहे. समजलं काय सांगितलं मी, की एक नळ पूर्ण टाकी 10 तासामध्ये भरते. याचा अर्थ की एका तासामध्ये ते 1/10 म्हणजे टाकीचा 1/10 एवढा भाग भरणार ते सरळ. ठीक आहे. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. याचंच आपल्याला खूप जास्त काम पडेल. याचा अर्थ उलटा पण झाला बघा. हे बघा, तुम्हाला जर म्हटलं, ठीक आहे, सुरुवातीला नंतर बघू आपण ते. तुम्हाला जर म्हणलं मग की 2 तासामध्ये त्या टाकीचा किती भाग भरल, तर 2 तासामध्ये किती, 2 गुणिले 1/10 घ्या, सरळ 2/10 घ्या. म्हणजे सरळ किती म्हणू शकतो आपण की 1/10 भाग एवढा भरणार. ठीक आहे. त्या टाकीत तो जर नळ जर 2 तास चालू ठेवला, तर जर 3 तास चालू ठेवला तर आपण 3/10 म्हणू. 4 तास चालू ठेवला तर 4/10 म्हणू, आहे की नाही. जेवढे तास चालू ठेवला सरळ तेवढे तास अंशामध्ये, खाली छेदामध्ये किती, एकूण तास घ्यायचे. ठीक आहे. हे एकदम सोपं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं, फक्त आपण त्या टाकीचा फक्त भाग भरला.
आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं की मग शिल्लक भाग किती, आपल्याला जर शिल्लक भाग किंवा रिकामा भाग जर काढायचा असेल तर हा एक फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा कधी पण, है का नाही. शिल्लक भाग म्हणा, त्या टाकीचा शिल्लक भाग किती आहे, किंवा कधी कधी भाषा बदलली तर काय म्हणतील ते रिकामा भाग किती, सारखंच झालं आपल्यासाठी. ठीक आहे. तर काय करायचं, एक वजा भरलेला भाग म्हणतो आपण, हे काय, एक वजा भरलेला भाग. जसं या उदाहरणामध्ये समजा एक नळ आहे, ती पूर्ण टाकी 10 तासामध्ये भरते. 2 तास जर नळ जर चालू ठेवला तर त्या टाकीचा 1/6 भाग भरला. याचा अर्थ टाकी किती रिकामी असणार, सरळ सरळ म्हणजे 1 वजा 1/5 म्हणू आपण. याचा अर्थ किती, आपला आन्सर 5/4 एवढा त्या टाकीचा भाग कसा आणखी रिकामा आहे, है का नाही, असं आपण काढू शकतो. तुम्हाला जो क्वेश्चन म्हणजे तुम्हाला जर विचार टक्क्यामध्ये आन्सर सांगा की किती टक्के भरला, फक्त काय करायचं माहिती आहे का, जे आपलं आन्सर आलं टक्क्यामध्ये, जर तुम्हाला आन्सर जर काढायचा असेल टक्क्यामध्ये, ठीक आहे, तर काय करायचं, आपला जे काय भाग काढला त्याला फक्त काय करायचं, 100 मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, त्याला फक्त 100 मल्टिप्लाय करायचं. असं मी म्हणलं की एक नळ 10 तासामध्ये भरते, तो जो समजा नळ आपण 2 तास जर चालू ठेवला, ती टाकी किती टक्के भरल, तर आपण किती काढला, आपण सुरुवातीला भाग काढला किती, 1/5 भाग एवढा भरल समजा, हे काय. मग टक्क्यामध्ये जर काढायचं असेल तर 1/5 गुणाकारामध्ये फक्त 100 घ्यायचे, हे काय. जे काही आपला आन्सर किती येईल, सरळ सरळ 20% हे झाला आपला आन्सर. तुम्हाला जर रिकामा म्हटलं तर 100 वजा 20 करा, तुमचा आन्सर किती ते 80% म्हणतो आपण, हे काय. हे झाला आपला आन्सर. म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवण्यासारखं फक्त काय काय तुम्हाला आता फास्टमध्ये सांगतो. कोणताही एखादा क्वेश्चन असू द्या, तुम्हाला त्यांनी जर म्हणलं की एक नळ एक टाकी 1 तासामध्ये पूर्ण भरते, याचा अर्थ की सुरुवातीला आपण काय करायचं, 1 तासामध्ये काढायचं, हे काय. 1 तासामध्ये किती भरते, 1/6 जे काही x असेल त्याला इनवर्स घेतो आपण, 1/x भाग भरते. ठीक आहे. तुम्हाला जर रिकामा भाग काढायचा असेल, शिल्लक भाग काढायचा असेल तर 1 वजा भरलेला भाग करायचं. जर तुम्हाला जर टक्क्यामध्ये आन्सर काढायचा असेल, जे कोणतं तुमचं भाग काढलं त्याला फक्त 100 मल्टिप्लाय करायचं. 100% तुमचे आन्सर ते कसं तुमचं टक्क्यामध्ये असणार. ही झाली एक नॉर्मल थेरी, हे सर्वांना माहितीच पाहिजे, याचं खूप जागेवरती आपल्याला काम पडणार. आता एक काम करतो, काय पुस्तकामधलेच क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी तुम्हाला घेऊन दाखवतो, सोबत सोबत तुम्ही ते ट्राय करून बघा. आता ठीक आहे, ऑप्शन्स पण तुम्हाला देतो मी. ठीक आहे, एक सेकंद. खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, काय काय बुकमध्ये आहेत का नाही. हा जो एक नळ जे आहे का क्वेश्चन, हे क्वेश्चन दिलेले नाहीत पण आपल्यासाठी हे महत्त्वाचे, ठीक आहे. आपल्याला हे क्वेश्चन घ्यावं लागणार असेल तर ठीक आहे, बघू आपण काय म्हणते. आता बघा, पहिला एक क्वेश्चन घेतो. क्वेश्चन पूर्ण का लिहत नाही, तो शॉर्टकटमध्येच लिहितो, पण तुम्ही वाचताना पूर्ण क्वेश्चन वाचतो, हे का नाही. तुम्ही सोबत सोबत आन्सर काढला तरी पण चालते. काय म्हणते बघा, एक पाण्याचा हौद घेतला. आता इथं काय फरक पडत नाही आपल्यासाठी, हौद असो की टाकी असो. एक पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरते. ठीक आहे. क्वेश्चन थोडं शॉर्टकटमध्ये लिहित आहे की काय सांगितलं, एक हौद किंवा एक पाण्याचा हौद एका नळाने 10 तासामध्ये भरते. ठीक आहे. जर नळ फक्त 3 तास चालला, म्हणजे नळ किती तास चालू ठेवला, फक्त म्हणते 3 तास चालला, तर हौदाचा किती भाग रिकामा राहिला. ते काय म्हणते, हौदाचा किती भाग रिकामा राहिला. क्वेश्चन थोडं शॉर्टकटमध्ये लिहिला. इथं क्वेश्चन परत सांगतो वाचून का लिहिला. एक पाण्याचा हौद एका नळाने 10 तासामध्ये भरते. जर फक्त नळ 3 तास चालला तर त्या टाकीत त्या हौदाचा किती भाग रिकामा राहिला, असं विचार शॉर्टकटमध्ये लिहिला. ठीक आहे. रिकामा राहिला हे आपल्याला काढायचं. मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो, बघा. सोबत सोबत तुम्ही याचा आन्सर ट्राय करून बघा, आलं तरी चालते, नाही आलं तरी चालते, मी तुम्हाला सांगतोच क्वेश्चन. बघू आपण, एकाच क्वेश्चन तुम्हाला सर्व आयडिया लक्षात येऊन जाईल, काही जास्त किचकट नाही. तर बघू आपण. सुरुवातीला एक काम करू, आपल्याला 100% समजलंय की तो जो नळ आहे तो एक पूर्ण टाकी 10 तासामध्ये काय करते, भरते. ठीक आहे. पूर्ण टाकी 10 तासामध्ये भरते. मग 1 तासामध्ये कसं करणार आपण, जर मला जर 1 तासामध्ये जर काढायचं असेल, 1 तासामध्ये जर म्हणलं आपण ती टाकी किती भरेल, 1/10 एवढा भाग भरते. ठीक आहे. 1/10
तर टाकीचा एवढा हिस्सा म्हणून किंवा भाग म्हणून आपण एवढा भरते. ठीक आहे. ते म्हणते नळ किती तास चालवला, म्हणते 3 तास चालवला. मग सरळ 3 तासामध्ये किती भरणार. काही काही मुलं काय करते, हे एका तासामध्ये काढायचं पण काम नाही, डायरेक्ट तुम्ही 310 तास जर लिहिलं म्हणजे 310 भाग भरते. 3 तास जर चालवला तर किती भाग भरणार, 310 भाग भरणार. ठीक आहे. पण तो काय विचारता आपल्याला की रिकामा भाग किती आहे. ठीक आहे. आता 310 हा आपला भरलेला भाग आहे. मग तुम्हाला जर रिकामा भाग जर काढायचा असेल, रिकामा भाग, तर काय करतो आपण, 1 वजा भरलेला भाग. भरलेला भाग किती आहे, 310. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला पाहिजे. तर आपला आन्सर किती आलं, 710. एवढा भाग त्या टाकीचा कसा रिकामा आहे. म्हणजे आपला आन्सर कोणतं, सी नंबरचा आपला आन्सर याच्यामध्ये बरोबर ते असणार. ठीक आहे. तुम्हाला हे जर टक्क्यामध्ये विचारलं असतं की किती टक्के रिकामा आहे, तर याला काय केलं असतं, फक्त आपण 100 ने याला आपण मल्टिप्लाय केलं असतं. ठीक आहे. जे काय याला आपला आन्सर किती, म्हणजे याचा अर्थ किती, 70% भाग त्या टाकीचा रिकामा आहे. भरलेला विचारलं तर किती म्हणसाल, 30% भरलेला आहे. ठीक आहे. असे क्वेश्चन्स आपण खूप सारे क्वेश्चन तयार होतील त्याच्यावरती. पण पूर्ण क्वेश्चन्समध्ये जे लॉजिक जे आहे का नाही, हे जे सांगितलं आता तुम्हाला, याच टाईपनं आपण ते सॉल्व्ह करू शकतो. एक आणखी एक क्वेश्चन घेतो, पण बाकी जे मॅक्झिमम क्वेश्चन जे राहतात का नाही, तिथं आपण आपल्या क्लासमध्ये घेतो आपण. ठीक आहे. इथं तुम्हाला फक्त 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला फक्त सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त ते आयडिया आली पाहिजे नक्की आता यूज कसा करायचा. ठीक आहे. आता जरासा एक किचकट क्वेश्चन आहे, तो तुम्हाला सांगतो मी, तो तुम्ही ट्राय करून बघा. जमला तरी चालते, नाही जमला तर मी तुम्हाला सांगतोच. पण क्वेश्चन थोडं शॉर्टकटमध्ये लिहितो. एक हौद पहिल्या नळाने, म्हणजे पहिला नळाने, ठीक आहे, 5 तासात भरते. 5 तासामध्ये भरते. ठीक आहे. व दुसऱ्या नळाने, 2 नळ आहेत, व दुसऱ्या नळाने, ठीक आहे, 10 तासात भरते. 10 तासात भरते. ठीक आहे. नंतर तुम्हाला असं विचारलं की जर पहिला नळ, हा जो पहिला नळ आहे, हा 2 तास चालला. काय म्हणते की पहिला नळ हा 2 तास चालला. ठीक आहे. तर चालला आणि त्याला नंतर बंद केलं. ठीक आहे. तर दुसऱ्या नळाला ती शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे. तर ती शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, असा क्वेश्चन विचारला आपल्याला. क्वेश्चन एकदा मी तुम्हाला परत सांगतो काय लिहिलं याच्यामध्ये. बघा, पहिला एक नळ 5 तासामध्ये भरते, दुसरा एक नळ 10 तासामध्ये ती टाकी भरते किंवा हौद म्हणू आपण. ठीक आहे. पहिला नळ 2 तास चालला, बंद केला. ठीक आहे. काय ते टाकी रिकामी राहिली असणार 100%. मग ती रिकामी टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. याचे मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो, तुम्ही पण ट्राय करून बघा. ठीक आहे. सुरुवात करा फक्त. याचा मी तुम्हाला आन्सर पण सांगतो. ठीक आहे. 3 तास, 2 तास, 4 तास आणि किती, 6 तास. बघू आपण या क्वेश्चनचा आन्सर. क्वेश्चन तुम्हाला 100% समजलाय, पण त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो आता. ठीक आहे. हे काही वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे जरासा. बघू आपण. विचार करू पहिल्यांदा याचा थोडासा. मला एक गोष्ट सरळ समजली की हा जो पहिला नळ आहे, है की हा पहिला नळ एक पूर्ण टाकी 5 तासामध्ये भरते. ठीक आहे. याचा अर्थ काय की एका तासात, है की एका तासामध्ये ते 1/6 एवढा भाग भरते. वरून काय म्हणते की हा पहिला नळ हा 2 तास चालू ठेवला म्हणते. याचा अर्थ काय की 2 तासामध्ये, है की 2 तासात ते टाकी किती भरल, 2/5 एवढा भाग त्या टाकीचा भरणार. है की एवढा भाग भरला 100%. ठीक आहे. आता आपण एक काम करू, व ते नळ बंद केला म्हणजे आपल्या काहीतरी शिल्लक टाकी बाकी आहे की नाही, म्हणजे शिल्लक टाकी काढतोय तर किंवा शिल्लक भाग करू आपण. शिल्लक भाग, या टाकीचा किती भाग शिल्लक आहे ते जर काढायचा असेल तर आपण काय करू, सरळ 1 वजा भरलेला भाग. ठीक आहे. 1 वजा भरलेला भाग, सरळ आपला आन्सर किती आलं, 3/5. एवढा भाग कसा आपल्यासाठी रिकामा आहे किंवा आपण म्हणून भरायचा शिल्लक आहे आपल्यासाठी. बरोबर. इथपर्यंत समजलं. आता काय केलं, दुसरा नळ आला. आता दुसरा नळ चालू केला. त्या टाकीत 2 नळ आहेत किंवा होता 2 नळ आहेत. दुसरा नळ जर तसं जर पाहिलं तर पूर्ण टाकी 10 तासात भरते. पण आपल्याला पूर्ण टाकी भरायची का, नाही. आपल्याला भरायची किती, फक्त 3/5 एवढंच भाग भरायचा. याचा अर्थ काय, मग ती टाकी, ही जी शिल्लक टाकी आहे 3/5, ही टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, तर दुसरा नळाला सरळ त्याला पूर्ण टाकी भरायला 10 तास, तर 3/5 टाकी भरायला सरळ त्याला मल्टिप्लाय करा. ठीक आहे.
म्हणजे 5 × 5 5 2 10, आपला आन्सर किती 6 तास. याचा अर्थ की ती जी शिल्लक टाकी आहे ती 6 तासामध्ये ती दुसरा नळ टाकी 100% भरणार. ठीक आहे, हे झालं आपलं क्वेश्चन. असे क्वेश्चन्स आहेत याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स आणखी पण आहेत. ते क्वेश्चन्स मी तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे, सेंड करतो म्हणजे जे मुलं ऑनलाईनचा क्लास करतात त्या मुलाला मी डेली क्वेश्चन्स सेंड करतो. आहे की नाही, क्वेश्चन्स पण आणि आन्सर्स पण सेंड करतो. याच्यावरती तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करू लागला. आता हे जे क्वेश्चन्स पाहिले हे पूर्ण बुकमध्ये नाही येतं, हे काही बुकमध्ये येतं तर काही बुकमध्ये नाही येतं. आहे की नाही, त्याच्यावरती किती क्वेश्चन सॉल्व्ह होतात, त्याच्यावरती किती क्वेश्चन तयार पण होतात. आहे की कधी कधी काय करतील, जसं मी सांगितलं की पहिला नळ 5 तासामध्ये भरते. ठीक आहे, दुसरा नळ 10 तासामध्ये भरतो. असं समजा म्हणलं तुम्हाला की दुसरा नळ 2 तास चालू ठेवला आणि तो बंद केला, तर मग पहिल्या नळाला किती वेळ लागेल, असं पण क्वेश्चन तयार होऊ शकते. पण सोडवण्याची जी पद्धत आहे ती आपली कोणती अशीच असणार आहे. काय करायचं फक्त त्याच्यामध्ये माहिती कधी पण जेव्हा नळ बंद केला तेव्हा आपण नेहमी शिल्लक भाग काढायचा, किती टाकी आणखी किती रिकामी आहे ते तुम्हाला फक्त काढता आलं पाहिजे आणि नंतर मग आपण समोरची कॅल्क्युलेशन करायचे. ठीक आहे, चालते. आता इथंच थांबू आपण. उद्याला आणखी थोडीशी वेगळ्या टाईपचे क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, थँक्यू.